हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयएस. आज आपण बघणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट 6, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आज आपण डिस्कस करणार आहोत मॉडर्न हिस्ट्री म्हणजेच आधुनिक इतिहासाचे प्रश्न. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की हु फाउंडेड द आर्य समाज इन 1875. ऑप्शन आहेत स्वामी विवेकानंद, राजाराम मोहन राय, स्वामी दयानंद सरस्वती आणि ईश्वरचंद्र विद्यासागर. तर याचे आन्सर येतं स्वामी दयानंद सरस्वती. तर आता बाकीचे ऑप्शन पण डिस्कस करू. जसे की पहिला ऑप्शन आपला स्वामी विवेकानंद यांचा रामकृष्ण मिशन 1897 चा ह्याचं फाउंडेशन स्वामी विवेकानंद यांनी केलं. राजाराम मोहन राय याच्या रिलेटेड आपल्याला ब्राह्मो समाज हा पाहायला मिळतो, जो की 1828 ला स्थापन केलेला आहे. स्वामी दयानंद सरस्वतीचं बघितले की आर्य समाज, आणि आर्य समाज कधी स्थापन झाला तर 1875 आपल्याला क्वेश्चन मधनच कळते. तसंच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या रिलेटेड आपल्याला एखादा फाउंडेशन काही मिळालं नसले तरी पण त्यांचं महत्वाचं कार्य जसं की विडोज रिमॅरेज असू दे, वुमन्स एज्युकेशन असू दे, याच्या रिलेटेड त्यांचं महत्वाचं काम आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघून घेऊ. हु वॉज द व्हाईसरॉय ऑफ द इंडिया व्हेन द फर्स्ट वॉर ऑफ द इंडिपेंडन्स 1857 टुक प्लेस. 1857 चा जो उठाव झाला तेव्हा व्हाईसरॉय कोण होतं हे विचारलं. तर ऑप्शन आहे लॉर्ड डलहौसी, लॉर्ड कर्झन, लॉर्ड कॅनिंग आणि लॉर्ड रिपन. तर याचा आन्सर येतं लॉर्ड कॅनिंग. तर आता बाकीचे ऑप्शन डिस्कस करू. लॉर्ड डलहौसी हे 1857 च्या अगोदरचे, म्हणजे व्हाईसरॉय पद यायच्या अगोदरचे, 1857 यायच्या अगोदरचे, उठावाच्या अगोदरचे गव्हर्नर जनरल होते. त्यानंतर लॉर्ड कर्झन रिलेटेड आपल्याला 1905 साली झालेली बंगालची फाळणी, बेंगाल पार्टिशन आपल्याला पाहायला मिळतं. लॉर्ड कॅनिंग रिलेटेड आपण बघितले. लॉर्ड रिपन यांच्या रिलेटेड महत्वाच्या अशा गोष्टी म्हणजे यांना आपण लोकल सेल्फ गव्हर्नमेंट साठी ओळखतो. तसंच इल्बर्ट बिल पण यांच्या रिलेटेड आहे. त्यांचा कार्यकाळ म्हणजे 1882 च्या आसपास यांचं हे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट रिलेटेड असू दे किंवा इल्बर्ट बिल याच्या रिलेटेड आपल्याला लॉर्ड रिपन यांचं काम पाहायला मिळतं. त्यानंतर क्वेश्चन थर्ड, द इंडियन नॅशनल काँग्रेस वॉज फॉर्म इन विच इयर. ठीक आहे, म्हणजे आयएनसी चं फाउंडेशन कधी झालं. ऑप्शन आहेत 1857, 1885, 1905, 1942. तर याचा आन्सर येतं आपल्याला माहिती आहे 1885. बाकीचे ऑप्शन बघून घेऊ. 1857 आपल्याला माहिती आहे फर्स्ट वॉर ऑफ द इंडिपेंडन्स किंवा 1857 चा उठाव. 1885 बघूनच घेतले. 1905 बेंगालची फाळणी किंवा बेंगाल पार्टिशन आणि 1942 म्हणजे 1942 हे आपल्याला क्विट इंडिया मुवमेंट साठी पाहायला मिळतं. ठीक आहे, क्विट इंडिया मुवमेंट. त्याच्यानंतर हा झाला थर्ड क्वेश्चन. पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. पुढचा क्वेश्चन आहे हु वॉज द फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ द इंडिपेंडेंट इंडिया. ठीक आहे, आता इथं काय विचारले, फर्स्ट गव्हर्नर जनरल विचारले, त्याच्यावरती लक्ष देऊन फोकस करा. ऑप्शन आहे सी राजगोपालाचारी, त्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन. आता बेसिक कोणी पण अभ्यास करत असेल तर त्याला माहिती आहे जवाहरलाल नेहरू इथं काही संबंध येत नाही, कारण का हे फर्स्ट प्राईम मिनिस्टर पाहायला मिळतात. त्याच्यानंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे पण काही येणार नाहीत, कारण का हे आपल्याला प्रेसिडेंट पाहायला मिळतात. आता ऑप्शन राहिले सी राजगोपालाचारी आणि माउंटबॅटन. तर याचा आन्सर येतं लॉर्ड माउंटबॅटन. ठीक आहे, आता इथं विचारले फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ द इंडिपेंडेंट इंडिया. जर असं विचारलं असतं फर्स्ट गव्हर्नर जनरल ऑफ द फर्स्ट इंडियन गव्हर्नर जनरल ऑफ द इंडिपेंडेंट इंडिया तर सी राजगोपालाचारी आलं असतं. ठीक आहे, तर लॉर्ड माउंटबॅटन हे फर्स्ट झाले. सेकंड आपल्याला येते ते सी राजगोपालाचारी, आणि इंडियन विचारलं तर हे फर्स्ट येते ते. ठीक आहे, इंडियन विचारले तर फर्स्ट गव्हर्नर जनरल कोण येणार तर सी राजगोपालाचारी. ठीक आहे, आता ऑप्शन वाईज जाऊ. तर राजगोपालाचारी रिलेटेड आपण बघितले तर हे गव्हर्नर जनरल आपल्याला 1948 ते 1950 पर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद रिलेटेड बघितले की ते पहिले प्रेसिडेंट होते. त्यानंतर जवाहरलाल नेहरूंच्या रिलेटेड पण बघितले ते पीएम होते. त्यानंतर लॉर्ड माउंटबॅटन यांच्या रिलेटेड काय आहे तर लास्ट ब्रिटिशचे महत्वाचा फॅक्ट काय तर लास्ट व्हाईसरॉय पण हेच होते, आणि फर्स्ट गव्हर्नर जनरल इंडिपेंडेंट झालेला गव्हर्नर जनरल कोण होते तर लॉर्ड माउंटबॅटन पण. ठीक आहे, त्यानंतर द स्लोगन डू ऑर डाय, करो या मरो, इज असोसिएटेड विथ विच मुवमेंट. ठीक आहे, तर ऑप्शन आहेत नॉन कोऑपरेशन मुवमेंट, सिव्हिल डिसओबिडियंट मुवमेंट, क्विट इंडिया मुवमेंट आणि स्वदेशी मुवमेंट. तर याचा आन्सर आपल्याला माहिती आहे सगळ्यांना क्विट इंडिया मुवमेंट. तर आता ह्याच्या रिलेटेड बाकीचे पण बघून घेऊ ऑप्शन, जसं की नॉन कोऑपरेशन मुवमेंट. ठीक आहे,
आता नॉन कोऑपरेशन मुवमेंटचा आपल्याला संदर्भ कधी पाहायला मिळतो तर 1920 ते 1922च्या आसपास आपल्याला याचा संदर्भ पाहायला मिळतो. आता इथं कोणती स्लोगन होती का तर होती कोणतं तर आपला ह्यांचं लोकमान्य टिळकांचं होतं स्वराज इज माय बर्थ राईट. ठीक आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. हे आपल्याला नॉन कोऑपरेशन मुवमेंट याच्या रिलेटेड टिळकांचं हे वाक्य पाहायला मिळतं. त्यानंतर पुढचा ऑप्शन आपला सिव्हिल डिसऑबिडंट मुवमेंट. हे आपल्याला 1930 ते 1934 ह्या कालावधीत आपल्याला ही मुवमेंट पाहायला मिळते. तसंच इथं आपण दांडी मार्च असू दे किंवा जे कॉलोनियल लॉ होतं ते आपण ब्रेक करायचा ट्राय ह्या मुवमेंट मध्ये केला. क्विट इंडिया मुवमेंट रिलेटेड आपण बेसिक इन्फॉर्मेशन बघितली की बाबा गांधीजींनी स्लोगन लॉन्च केली कोणती तर डू ऑर डाय ही स्लोगन लॉन्च केली. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं डिमांड काय आपली होती तर इमिडिएट ब्रिटिश विड्रॉवल, ब्रिटिशांनी लगेच भारत सोडावा असं इथं डिमांड होती. त्यानंतर स्वदेशी मुवमेंट. स्वदेशी मुवमेंट कधी राबवली गेली तर स्वदेशी मुवमेंट आपली 1905 ला राबवली गेली. कशाच्या अगेन्स्ट राबवली आता 1905 म्हटलं तर आपल्याला कळलं पाहिजे की पार्टिशन ऑफ द बेंगाल. ठीक आहे, पार्टिशन ऑफ बेंगाल ह्याच्या अगेन्स्ट याला विरोध म्हणून आपण स्वदेशी मुवमेंट चालू केली. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काय आपण स्वदेशी मुवमेंट वरनं कळलं पाहिजे की ते एनकरेज युज ऑफ द इंडियन गुड्स म्हणजे जे काय म्हणतात ते भारतातलं जे तयार झालेलं मटेरियल आहे त्यालाच आपण प्रोत्साहित केलं. ठीक आहे, तर हे होते आजचे 5 प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या अशा नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.